नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आता पहिलाच आपण शब्द काय घेतला किंवा पहिलं वाक्य काय घेतलं की नमस्कार. खरंच नमस्कार हा आपण किती सहजतेने करतो ना. आपल्या ओळखीचं कोणी भेटलं, कोणी आपल्यापेक्षा मानाने, वयाने मोठं असेल, तर आपण नमस्कार हाताने करतो किंवा वाकून करतो. अगदी साष्टांग नमस्कार सुद्धा सगळ्यांना परिचित आहे. पण हे नमस्कार किती प्रकारचे आहेत? त्या नमस्कार कसे कसे केले जातात? नमस्कार कुणी कुणाला करावे? नमस्कार कुणी कुणाला करू नयेत, त्याच्या अनेक गोष्टी आहेत किंवा अनेक त्याचे नियम नियमावली आहे. ते आपल्या अंगवळणी इतके पडलेले असतात की आपल्या लक्षातही राहत नाही की खरंच नमस्कार म्हणजे नक्की काय. तर आज आपण नमस्कारावर बोलूया, कारण आपण आपल्या या चॅनलमध्ये अनेक विषयावर चर्चा करायची किंवा माहिती आपण घ्यायची असं आपण ठरवलं. ज्यावेळेला मी नमस्कार हा शब्द बघायला सुरुवात केली, काही पुस्तकं वाचायला सुरुवात केली, तर मला खूप माहिती नमस्काराबद्दल मिळायला सुरुवात झाली. आणि ती वाचता वाचता मला असं वाटलं की अरे खरंच हा विषय आपल्या व्ह्युअर्सच्या समोर एकदा तरी मांडायला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की घरामध्ये आपल्याकडे पाहुणे मंडळी आले किंवा कोणी मोठी माणसं आली, तर आपल्याला घरातली मंडळी सांगतात, जा नमस्कार कर त्यांना म्हणून, आणि आपण नमस्कारही करतो. ज्यावेळेला त्या व्यक्तींबद्दल आपल्याला आदर व्यक्त करायचा असतो त्यावेळेला आपण वाकून नमस्कार करतो. पण आपला नमस्कार कसा असतो, तो वाकून त्रिवार नमस्कार असतो. ज्यावेळेला आपण दोन्ही हात जोडून नमस्कार करतो त्याला अभिवादन असं म्हटलं जातं. आता अभिवादन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे, नुसते हात जोडायचे नमस्कार असं म्हटलेलं, तोही अभिवादनाचाच एक प्रकार. काही काही वेळेला ती व्यक्ती आपल्यापेक्षा आदराने किंवा कार्य मोठं केल्यामुळे त्याच्याबद्दल आदर असतो, त्यावेळेला आपण थोडीशी मान झुकवून त्यांना नमस्कार किंवा कमरेतनं वाकून त्यांना आपण नमस्कार करतो. ही झाली आपली अभिवादनाची प्रक्रिया किंवा अभिवादन नमस्कार जो म्हणतो आपण तो करतो. परंतु देवाजवळ आपण नमस्कार करताना किंवा वडीलधाऱ्यांना नमस्कार करताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धती. आता आपण पहिल्यांदा विषय घेतलाच आहे, तर घरामध्ये पाहुणे आल्यावर आपण नमस्कार कसा करतो, तर तो नमस्कार आपण वाकून करतो. पण वाकून नमस्कार करताना आपल्याकडे अशी पद्धत आली आहे की दोन्ही गुडघ्यांना हात लावायचा आणि असं करायचं, नमस्कार करायचा, की तोही नमस्कार धरला जातो किंवा तो असा नमस्कार बऱ्याच वेळेला केला जातो किंवा फक्त उजव्या हाताने खाली वाकून केलेला नमस्कार असतो. परंतु आपल्याकडे तसा नमस्कार अभिप्रेत नाही. आपल्याकडे जो नमस्कार केला जातो तो दोन्ही हात जोडून, दोन्ही अंगठे जोडून मग जो खाली वाकून आपण नमस्कार करतो तो खरा त्रिवार वंदन किंवा त्रिवार नमस्कार असं आपण म्हणतो. पुरुष मंडळी ज्या वेळेला एखाद्या मोठ्या व्यक्तीला नमस्कार करतात तर त्यावेळेला ते एकदाच करतात. परंतु बायका ज्या वेळेला नमस्कार करतात त्यावेळेला तो 1, 2, 3 त्रिवार नमस्कार करतात. पण हे करताना आपली जी हात असतात किंवा आपला जो नमस्कार असतो तो जमिनीला लागू द्यायचा नाही. तिथून खाली नेल्यानंतर तो आपल्या हृदयापाशी यायला पाहिजे, अशा तऱ्हेने जो नमस्कार असतो तो खरा नमस्कार किंवा हा पूर्वपार आपल्याकडे चालत आलेला नमस्कार. म्हणजे आमच्या लहानपणी आमच्या आजीने किंवा आईने जो शिकवलेला तो असा नमस्कार. आमचे बाबा नेहमी म्हणायचे की कोणी घरात आलं की नमस्कार हा केलाच पाहिजे. मग तो तुम्ही नमस्कार काका, नमस्कार मावशी असं म्हटलं तरी चालेल. ज्यावेळेला आपण एखाद्या वडीलधाऱ्या माणसाला वाकून नमस्कार करतो त्यावेळेला अगदी आपोआप त्यांच्या तोंडातून आशीर्वाद दिला जातो आणि ते म्हणतात की आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव, पुत्रपौत्रो भव वगैरे असे अनेक प्रकारचे आशीर्वाद दिले जातात. आणि ह्याच्यातून एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. त्यामुळे नमस्काराचं महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये बरंच आहे. आता नमस्कार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आणखीन काही गोष्टी असतात की आपण नेहमी मोठ्यांना नमस्कार करतो. परंतु असं नाही आहे बरं का. मोठ्यांबरोबर आपल्यापेक्षा नात्याने जरी मोठे मंडळी असतील तरी त्यांना आपण नमस्कार करू शकतो. म्हणजे काय, तर माझे चुलत सासरे माझ्यापेक्षा वयाने लहान होते, परंतु नात्याने ते माझे सासरे होते म्हणून मी त्यांना वाकून नमस्कार केला पाहिजे किंवा करत होते आणि अजूनही मी करते. या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजे. आणखीन एक माझ्या आजोबांची गोष्ट मला आठवते. कधी कोणी नमस्कार करायला गेले आणि ते खाली वाकले तर आमचे आजोबा सुद्धा त्यांच्या बरोबरीने त्यांना नमस्कार करायचे. म्हणजेच काय की वयाने कर्तृत्वाने जरी मोठं असेल तरी सुद्धा तो आपल्याला नमस्कार करतो तर आपणही त्याला नमस्कार करावा अशी आजोबांची भावना होती. काही काही आपल्यापेक्षा लहान मंडळी असतात परंतु त्यांनी इतकं कर्तृत्व गाजवलेलं असतं, त्यांना सुद्धा आपण नमस्कार करणं हे अत्यंत आवश्यक असतं. तो एक त्यांच्या प्रती असलेला आदरभाव आपण व्यक्त करत असतो. आता हे झालं आपण नमस्कार कोणाला करावा याबद्दल आपण बोललो. पण नमस्कार केव्हा करू नये माहिती तुम्हाला? ज्यावेळेला कोणी जेवत असेल त्यावेळेला नमस्कार करू नये, ज्यावेळेला कोणी झोपलं असेल त्यावेळेला नमस्कार करू नये, ज्यावेळेला कोणी विधी करत असेल तर त्यावेळेला नमस्कार करू नये. कारण ते मंत्र वगैरे म्हणत असतात आणि आपण नमस्कार केला की त्यांचं लक्ष विचलित होतं म्हणून करू नये. पण झोपलेल्या माणसाला आणि जेवताना मात्र नमस्कार करू नये
असं म्हटलं जातं. मग जेवताना कधी नमस्कार केला जातो? ज्यावेळेला आपल्याकडे श्राद्धकर्म असतं त्यावेळेला सवाष्ण किंवा ब्राह्मण जेवायला बसतात त्यावेळेला नमस्कार केला जातो. म्हणून असं म्हटलं जातं की कुणी जेवायला बसलं असेल तर बरं मी येतो एवढंच म्हणावं, वाकून नमस्कार त्यांना करू नये. त्याचप्रमाणे उष्ट्या खरकट्या हाताने आशीर्वाद सुद्धा कधी देऊ नये. ज्यावेळेला कुणी नमस्कार करतो त्यावेळेला आपण उजव्या हाताने आशीर्वाद देणं हे केव्हाही योग्य असतं. आता पूर्वीच्या काळची एक गोष्ट सांगते बरं का, की देवाला म्हणा किंवा घरात आलेल्या पाहुण्यांना म्हणा नमस्कार करताना दोन्ही खांद्यावरनं पदर घेऊन बायका नमस्कार करत होत्या. बोलता बोलता आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं. ज्यावेळेला आपण मुलांना सांगतो की आता ते आले त्यांना काकांना नमस्कार कर, त्यावेळेला मुलांना संकोच होतो आणि म्हणून खरं ते नमस्कार करत नाही. त्याकरता प्रथम आपण नमस्कार, जर आपल्यापेक्षा मोठे असतील तर आपण नमस्कार करावा, म्हणजे आपलं अनुकरण मुलं नेहमी करतात. आणि मुख्य म्हणजे नमस्कार करताना मी नमस्कार करते, मी नमस्कार करतो असं सांगून नमस्कार करावं. नाहीतर बऱ्याच वेळेला मी बघते की ती मुलं नमस्कार करतात, त्यांचा हात आपला असा असतो आणि शेजारच्या माणसांशी ते बोलत असतात. नमस्कार हा आशीर्वाद मिळवण्याकरता केला जातो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवावं की आपण नमस्कार करताना सांगून नमस्कार करावा आणि ज्यांना नमस्कार आपण करतो त्यांनी पण त्यांचं पूर्ण लक्ष जो नमस्कार करतो त्याच्याकडे असावं, त्याची चौकशी करावी आणि म्हणजे ती पॉझिटिव्ह एनर्जी जी असते ती त्यांना तिथे मिळू शकते. आणखीन एक मला आता बोलता बोलता आठवलं बरं का, आपण गाडीतनं जात असतो, स्कूटरवरनं जात असतो आणि वाटेत आपल्याला देऊळ दिसतं. देऊळ दिसल्यावर आपण लागली असं 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 नमस्कार करतो. पण खरंच असा नमस्कार देवाला पुरतो का? आपलं त्या ह्याच्याकडे लक्षही नसतं, मान फक्त अशी बघते, देऊळ दिसते अरे नमस्कार करा. कुठेही छोटं जरी देऊळ दिसलं तरी सगळेजण असं मी बघते स्कूटरवर नसो गाडीत नसो नमस्कार करतात. पण मला असं स्वतःला वाटतं किंवा मी असं करते की ज्या वेळेला मी रस्त्याने जात असते किंवा गाडीतनं जात असते, जर मला आमच्या इथे जाताना चतुशृंगीचं देऊळ दिसतं किंवा एखादी गणपतीचं देऊळ दिसतं, त्यावेळेला नमस्कार करताना मी मनोभावे नमस्कार करते. मनोभावे नमस्कार म्हणजे काय, की मनापासून केलेला जो नमस्कार असतो, मग त्याच्याकरता दोन्ही हात जोडले पाहिजे, डोळे मिटले पाहिजेत किंवा त्यांच्याकडे बघितलं पाहिजे असं नाही. एक क्षणभर बघितलं आणि मनामध्ये ती मूर्ती डोळ्यासमोर आणून जरी तो नमस्कार केला तरी सुद्धा तो देवापर्यंत पोहोचतो. बऱ्याच वेळेला आपण सचिन तेंडुलकर किंवा इतरही आपण मंडळी ज्या वेळेला कुठलाही खेळ खेळण्याकरता ग्राउंडमध्ये किंवा मैदानात प्रवेश करतात किंवा पहिलं पाऊल टाकतात त्यावेळेला ते जमिनीला नमस्कार करतात. सकाळी उठल्यावर आपण कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो, म्हणजे आपण आधी हाताचं दर्शन घेऊन नमस्कार करतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेला आपण जमिनीवर पाय ठेवतो त्यावेळेला पहिल्यांदा उठल्या उठल्या भूमिवंदन करतो आणि मग जमिनीवर पाय ठेवतो, आहे की नाही? नमस्कार म्हटलं तर अजून ह्या विषयावर खूप बोलण्यासारखं आहे. जे जे मला आत्ता आठवलं ते मी तुम्हाला सांगितलं. रोजचा नमस्कार करतो त्याला नित्य नमस्कार म्हटलं जातं. नैमित्तिक नमस्कार म्हणजे वाढदिवस कोणाचा असेल त्यावेळेला मोठ्या माणसांना आपण नमस्कार करतो, त्याला नैमित्तिक नमस्कार असतो. मग वाढदिवस असो, घरात कार्य असो, ते निमित्ताने केलेला नमस्कार त्याला नैमित्तिक नमस्कार असं म्हटलं जातं. नंतर काम्य नमस्कार म्हणजे काय, की काहीतरी कारण असतं आणि त्या निमित्ताने तुम्हाला कोणीतरी काहीतरी देतं आणि ते दिल्यानंतर तुम्ही त्यांचे आभार मानण्याकरता जो नमस्कार करतात तो एक नमस्काराचा प्रकार आहे. आणखीन एक आहे बरं का, ज्यावेळेला पुरुष मंडळी घालतात त्यावेळेला त्यांनी साष्टांग नमस्कार घालावा, परंतु बायकांना मात्र साष्टांग नमस्कार घालू नये असं आपलं शास्त्र सांगतं. त्यांनी दोन्ही गुडघ्यांवर बसावं आणि डोकं भूमीला लावून दोन्ही हातांनी नमस्कार करावा, असा नमस्कार बायकांनी करावा असं सांगितलं जातं. तसंच ज्या बायका गरोदर असतील किंवा जे लोक खूप आजारी असतील त्यांनी हाताने नमस्कार केला तरी सुद्धा चालतं, असं आपल्या शास्त्रातच लिहिलेलं आहे. त्यामुळे एखाद्या वेळेला जरी गर्भवती स्त्री असेल किंवा मुलगी असेल तर तुम्ही सगळ्यांना वाकून नमस्कार केला पाहिजे असं नाहीये. दोन्ही हात जोडून थोडंसं झुकून जरी नमस्कार केला तरी सुद्धा सगळ्यांनी तिला आशीर्वाद दिला पाहिजे. आणखीन एक शेवटचं सांगते की नेहमी घरातून निघताना देवाला, आईवडिलांना किंवा घरात आजी वगैरे असेल तर त्यांना नमस्कार करून निघावा. त्यामुळे आपली कार्यसिद्धी होते आणि आपला दिवस नक्कीच चांगला जातो, आहे की नाही? नमस्कार म्हटल्यानंतर किती आपल्याला नमस्काराबद्दल माहिती मिळाली किंवा माझी वाचनात आली ती मी तुम्हाला सांगितली. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा ह्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार.